बाप्पा येतोय, तर मी आज माझे गणपती बाप्पा बनवून घेतले आणि तुम्हाला जर बघायचं असेल, की माझे गणपती बाप्पा कसे झाले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज सकाळी मी नारळ पाणी पिले. मी रोज नाही पीत बिकॉज मला डॉक्टरनी सांगितलंय, की जर रोज जर पिलं तर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता वाढू शकते. सो मी रोज नाही पीत. वीकमधून 2 किंवा 3 वेळाच पिते. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही किती वेळा वीकमधून कोकोनट वॉटर पिता. आणि नंतर मी ड्रायफ्रुट्स खाल्ले. आज मला थोडी सर्दी झालेली, सो मी आज माझा योगा स्किप केला. वॉकला गेलेले. माझा 1 किलोमीटरचा वॉक कंप्लीट केला. त्यांना ही कॅट भेटलेली आम्हाला. खूपच छान होती. खूप मस्त खेळत होती ती प्रभात सोबत. आणि नंतर घरी आलो. मग ब्रेकफास्टमध्ये आज पोहे खाल्ले आणि नंतर मी हे जिआरडीचं बिस्किट खाल्ले. हे मला डॉक्टरनी सांगितलंय खायला. एक सकाळी आणि एक संध्याकाळी. त्याच्यानंतर मी जेवण केलं. जेवणामध्ये आज थालीपीठ होते आणि ग्रीन चटणी. त्यानंतर मी थोडासा नॅप घेतला. मग मला थोडं बरं वाटलं. मग मी आज माझे गणपती बाप्पा बनवायला घेतले. ते बनवायला मला 1-2-3 तास लागले. ते मी आज बनवून घेतले आणि मला खूप छान वाटलं. मी खूप दिवसानंतर काहीतरी क्रिएटिव्ह केलं आणि प्रेग्नन्सीमध्ये क्रिएटिव्हिटी करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि बेबीसाठी पण. आणि मग संध्याकाळी मी पोमोग्रॅनेट खाल्लं आणि मिल्क पिलं. त्याच्यानंतर मी परत माझा 1 किलोमीटरचा वॉक कंप्लीट करायला गेले. तो वॉक कंप्लीट केला आणि मग घरी आलो. रात्रीचं जेवण केलं. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.